नमस्कार, सुजा ग्रीन किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारं लिंबू सरबताचं प्रीमिक्स। त्यासाठी आपल्याला घ्यायची आहेत स्वच्छ धुतलेली लिंबू। लिंबू कापण्यापूर्वी थोडीशी हाताने चोळून घ्यायची आहेत। अशा प्रकारे लिंबू चोळून घेतल्यामुळे त्यातला पूर्ण रस बाहेर येतो। आज आपण दोन प्रकारचे प्रीमिक्स बनवणार आहोत। एक जे बनवणार आहोत ते साखरेपासून आणि दुसरं आहे ते खडी साखरेपासून। तर साखरेपासूनचं जे प्रीमिक्स बनवायचं आहे त्यासाठी आपल्याला साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये फक्त पाव वाटी पाणी घेतलेलं आहे। तर साखर भिजेल एवढंच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे। कंटिन्युअसली आपल्याला स्टर करायचं आहे आणि जोपर्यंत अशी कडक गोळी तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला तो साखरेचा पाक बनवायचा आहे। एकदा साखरेचा पाक बनला की तो एका ताटामध्ये ओतून घ्यायचा आहे आणि 10 मिनिटांनंतर तो पूर्णपणे सुकतो। अशा प्रकारे आपल्याला पाक काढून घेऊन तो मिक्सरमध्ये ग्राइंड करायचा आहे। त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी लिंबाचा रस आणि 1 चमचावर मीठ टाकून तो पूर्णपणे बारीक करून घेणार आहोत आणि एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घेणार आहोत। इथे आपण दुसऱ्या मेथडने प्रीमिक्स बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे धाग्यावाली खडी साखर घेतलेली आहे। ते खूप मोठे खडे असल्यामुळे थोडीशी खलबत्त्यात बारीक करून मिक्सरच्या भांड्यातून पावडर करून घेतली आहे। त्यामध्ये अर्धा वाटी लिंबू रस आणि 1 चमचा मीठ घातलेलं आहे। परत एकदा मिक्सर फिरवून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपलं प्रीमिक्स तयार आहे। या दोन्हीमधली कोणती मेथड तुम्हाला जास्त आवडली आहे ती मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हीही असं प्रीमिक्स नक्की बनवा। असं हे प्रीमिक्स तुम्ही वर्षभर एअर टाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकता आणि ऐन वेळेला 2 चमचे प्रीमिक्स आणि 1 ग्लास पाणी घेऊन सरबत बनवू शकता।